गुड इव्हनिंग. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतो आहे का? हॅलो, सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतो आहे का? चॅटबॉक्सवर लिहा, सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतो आहे. ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. तर आज आपण जो टॉपिक घेणार आहोत बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. रेक्टिफिकेशन आपला जरा टॉपिक चालू आहे, पण तो थोडा आपण नंतर करूया. हा पहिला आपण टॉपिक संपूया, तो झाल्यानंतर आपण मग रेक्टिफिकेशन ऑफ द टॉपिक सुरू करूया. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. ओके, तर ओके, तर हा जो टॉपिक आहे हा तुमचा 11वीला ऑलरेडी झालेला आहे, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. तर या टॉपिकमध्ये काय आहे की रिकन्सिलेशन या शब्दाचा अर्थ काय असतो? कम्पेअर करणे. म्हणजे कोणत्याही दोन बुक्सचं जर कम्पेअर केलं तर त्याचे बॅलन्स, म्हणजे समजा आता कॅशबुकचा बँक बॅलन्स आणि पासबुकचा बँक बॅलन्स याची अमाऊंट वेगवेगळी असते. तर त्या काय कारणांमुळे त्या दोन अमाऊंट्स वेगळ्या आहेत, त्या कारणांचा एक रेकॉर्ड मेंटेन ठेवणे म्हणजे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. तर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रिझन्स ऑफ डिसॲग्रीमेंट. म्हणजे कोणत्या कारणांमुळे कॅशबुकचा बँक बॅलन्स आणि पासबुकचा बँक बॅलन्स हा सेम नसतो, त्या स्टेटमेंटला आपण म्हणतो बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. तर बेसिकली दोन प्रकारचे रिझन्स असतात त्याच्यात, तर ते आपण बघूया. तर पहिला जो रिझन आहे, एंट्रीज पास्ड इन कॅशबुक बट नॉट इन पासबुक. म्हणजे आपण एंट्रीज कॅशबुकमध्ये पास केल्या पण पासबुकमध्ये नाही केल्या, कॅशबुकमध्ये केल्या पण पासबुकमध्ये नाही केल्या. दुसरा प्रकार आहे, एंट्रीज पासबुकमध्ये केल्या पण कॅशबुकमध्ये नाही केल्या, एंट्रीज पासबुकमध्ये केल्या पण कॅशबुकमध्ये नाही केल्या. हे दोन बेसिकली रिझन्स आहेत आणि त्याच्यात सब रिझन्स असतात. आता सब रिझन्स कोणते कोणते आहेत? तर पहिला प्रकार आहे चेक्स डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. म्हणजे आपल्याला समोरच्या पार्टीकडनं चेक मिळाला, तो आपण बँकेत टाकला पण अजून त्याचे पैसे आपल्या अकाउंटला नाही आले. आता कसं असतं की चेक जेव्हा आपल्याला समोरच्या पार्टीचा मिळतो तेव्हा तो दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा असतो आणि आपली बँक दुसरी असते. समजा आपल्याला बँक ऑफ इंडियाचा चेक मिळाला आणि तो आपली स्टेट बँक आहे, आपल्या स्टेट बँकेत आपण टाकला. तर तिकडे काय होतं, स्टेट बँकेची लोक बँक ऑफ इंडियामध्ये अप्रोच करतात आणि त्याचे पैसे आपल्याकडे ट्रान्सफर करून घेतात. तर या प्रोसेसला क्लिअरिंग म्हणतात. या प्रोसेसला काय म्हणतात? क्लिअरिंग म्हणतात. आणि क्लिअरिंग व्हायला 3 दिवस लागतात. म्हणजे आपण काय केलं, कॅशबुकमध्ये एंट्री केली पण पासबुकमध्ये ती एंट्री व्हायला 3 दिवस लागतात. तर त्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनला आपण म्हणतो चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. म्हणजे चेक आपण बँकेत टाकलाय पण अजून पैसे जमा झाले नाही, चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. त्याच्या उलट असतं चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. म्हणजे चेक आपण दिला पण अजून पैसे आपल्या अकाउंटवरनं त्यांच्या अकाउंटला गेले नाही, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. चेक डिपॉझिटेड म्हणजे चेक मिळाला, तो डिपॉझिट झाला, अजून तो क्लिअर नाही झाला. आणि दुसरा प्रकार आहे चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. म्हणजे चेक आपण पार्टीला दिला पण त्याचे पैसे अजून आपल्याकडनं गेले नाही. ओके, तर हे प्रकार एंट्रीज पास्ड इन कॅशबुक बट नॉट इन पासबुकमध्ये येतात. दुसरा प्रकार आहे एंट्रीज पास्ड इन पासबुक बट नॉट इन कॅशबुक. म्हणजे पासबुकमध्ये एंट्र्या झाल्या, कॅशबुकमध्ये नाही झाल्या. तर अशा प्रकारच्या कोणत्या कोणत्या ट्रान्झॅक्शन्स आहेत? तर पहिली आहे डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. म्हणजे एखादी जर अमाऊंट आपण कस्टमरनी डिपॉझिट केली बँकेमध्ये पण ती कॅशबुकमध्ये रेकॉर्ड नाही केली, डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. आता कसं असतं की एखादा कस्टमर आहे तर त्या कस्टमरला आपली बँक माहिती असते, आपल्या बँकेचा अकाउंट नंबर माहिती असतो. तर तो काय करतो,
डायरेक्टली पैसे आपल्या अकाउंटला डिपॉझिट करतो. आता हे आपल्याला कळणार नाही ना, जिथपर्यंत आपण पासबुक भरून आणत नाही तिथपर्यंत आपल्याला कळणार नाही की असा चेक आपल्या बँकेत डिपॉझिट झाला आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. आता तशीच जी दुसरी ट्रान्झॅक्शन आहे, इंटरेस्ट अँड डिव्हिडंड डायरेक्टली कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. तर इंटरेस्ट आणि डिव्हिडंड कसं असतं की आपण कुठेही इन्व्हेस्टमेंट केली तर तिकडनं मिळणारा जो इंटरेस्ट आणि डिव्हिडंड असतो हा डायरेक्टली आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होतो. कारण का, त्याच्याबरोबर जो फॉर्म जोडतो त्याच्यात आपल्या बँकेच्या डिटेल्स विचारलेले असतात. त्या फॉर्ममध्ये बँकेच्या डिटेल्स विचारले असतात. त्यामुळे जे काय त्याचं इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड त्या इन्व्हेस्टमेंटचं जमा होतो ते डायरेक्टली आपल्या अकाउंटला जमा होतो. आणि हे पण आपल्याला जिथपर्यंत आपण पासबुक भरून आणत नाही तिथपर्यंत कळणार नाही. म्हणजे तसं मगासारखंच आहे, डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर इन टू बँक म्हणजे डायरेक्टली कस्टमरने आपल्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट केले. आणि दुसरं जे आहे इंटरेस्ट आणि डिव्हिडंड डायरेक्टली कलेक्टेड बाय बँक म्हणजे कुठल्याही प्रकारचं इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड डायरेक्टली बँकेने कलेक्ट केलं आणि ते कॅशबुकमध्ये रेकॉर्ड नाही झालं. नंतर पुढचा प्रकार आहे बँक चार्जेस डेबिटेड म्हणजे बँक चार्जेस आपल्या अकाउंटमधनं कमी केले बँकेतनी नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. म्हणजे बँक ज्या काही सर्व्हिसेस आपल्याला देते तर त्याचे बँक चार्जेस लावते आणि ते डायरेक्टली आपल्या अकाउंटमधनं कमी होतात. डायरेक्टली पैसे काय होतात आपल्या अकाउंटमधनं कमी होतात, पण ते आपण काय केले कॅशबुकमध्ये रेकॉर्ड नाही केले. तर इथे काय म्हटलं आहे, बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक म्हणजे बँक चार्जेसनी काय केले, पैसे कट केले. बँक चार्जेसनी पैसे कट केले पण ते आपण रेकॉर्ड नाही केले. त्याच्यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस पेड बाय बँक बट नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. आता बँक काय करते, आपले काही खर्च पे करते जसं लाईटचं बिल, टेलिफोनचं बिल, इंटरनेटचे पैसे, लोनचा हप्ता, इन्शुरन्सचे पैसे, हे डायरेक्टली बँक काय करते, पे करते. आता हे पे केलेले पैसे आपल्याला कळणार नाहीत ना, तिथपर्यंत पासबुक भरून आणत नाही तिथपर्यंत आपल्याला कळणार नाही. म्हणून काय तर ही एंट्री पण काय पासबुकमध्ये पास होते, कॅशबुकमध्ये होत नाही. तर बेसिकली हे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार मी तुम्हाला काय सांगितला, एंट्रीज पास्ड इन कॅशबुक बट नॉट इन पासबुक. त्याच्यात दोनच प्रकार आहेत, एक चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड, दुसरा चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. आणि नंतर इकडे एंट्रीज पास्ड इन पासबुक नॉट इन कॅशबुकमध्ये डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर म्हणजे कस्टमरनी डायरेक्टली पैसे डिपॉझिट केले आपल्याला माहीत नाही. नंतर इंटरेस्ट अँड डिव्हिडंड डायरेक्टली कलेक्टेड बाय बँक, कुठलंही इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड बँकेत डायरेक्टली जमा झालं आपल्याला माहीत नाही. नंतर बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक, बँकेनी पैसे कट करून घेतले आपल्या अकाउंटमधून. त्याच्यानंतर पुढचं काही खर्च बँकेने पे केले. तर हे सगळे पासबुकमध्ये रेकॉर्ड होतात, कॅशबुकमध्ये रेकॉर्ड होत नाही. आता पुढची गोष्ट आपण त्याचा फॉर्मॅट बघूया. एक्झॅक्टली बँक रिकन्सिलेशनचा फॉर्मॅट काय असतो, तर आपण नेहमीप्रमाणे तिकडे इन द बुक्स ऑफ लिहितो पहिलं, नंतर काय बनवणार आहे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ते लिहितो, नंतर पर्टिक्युलर्स आणि 2 अमाऊंटचे कॉलम आपण बनवतो, पर्टिक्युलर्स आणि 2 अमाऊंटचे कॉलम. आता इथे स्टार्ट कशी करतो आपण, आयदर बँक बॅलन्स किंवा बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक किंवा पासबुक, बँक बॅलन्स किंवा बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक किंवा पासबुक. नंतर काय करतो, काही गोष्टी आपण ॲड करतो, काही गोष्टी काय करतो आपण ॲड करतो आणि काही गोष्टी आपण लेस करतो. आता इथे आपल्याला काय करायला लागतं, कोणत्या गोष्टी ॲड करायच्या आणि कोणत्या गोष्टी लेस करायच्या हे ठरवायला लागतं. तर हे ठरवणं सोपं आहे. तर याच्यासाठी आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागते, कोणत्या गोष्टी ॲड करायच्या आणि कोणत्या गोष्टी ॲड नाही करायच्या याच्यासाठी आपल्याला एक वर्किंग नोट करायला लागते. आणि नंतर एंड होताना उलटं लिहायचं. म्हणजे आता इकडे बँक बॅलन्स ॲज पर कॅशबुक लिहिलं तर खालती पासबुक येईल, कॅशबुक लिहिलं तर काय येईल, खाली पासबुक येईल, वरती पासबुक लिहिलं तर खाली कॅशबुक येईल. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. आता आपण काय करूया, हे रफमध्ये
कॅशबुक आणि पासबुक आपण बनवूया. आता हे बघा, हे कॅशबुक आहे, डेबिट साईड, क्रेडिट साईड. डेबिट साईड रिसीट साईड आहे, क्रेडिट साईड पेमेंट साईड. डेबिट साईड, रिसीट साईड, क्रेडिट साईड, पेमेंट साईड. त्याच्यानंतर अर्ध पेज सोडून इकडे पासबुक आहे. पासबुक उलटं असतं. पासबुकची डेबिट साईड पेमेंट साईड आहे, क्रेडिट साईड रिसीट साईड. आता बघा, आता पहिल्या ज्या 2 ट्रान्झॅक्शन मी डिस्कस केल्या, चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. आता चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड ही जी ट्रान्झॅक्शन आहे ही कॅशबुकच्या डेबिट साईडला येते. ही कुठे येते? कॅशबुकच्या डेबिट साईडला. चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. आणि चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड ही कॅशबुकच्या क्रेडिटला येते. ही कुठे येते? कॅशबुकच्या क्रेडिटला येते. त्याच्यानंतर या ज्या ट्रान्झॅक्शन आहेत ज्या फक्त पासबुकमध्ये येतात, कॅशबुकमध्ये येत नाहीत, त्या कुठल्या कुठल्या आहेत? जसं मगाशी आपण डिस्कस केलं, डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. तर ही पासबुकच्या क्रेडिट साईडला येते, कारण क्रेडिट साईड ही रिसीट इन्कम रिसीट साईड आहे, ती रिसीट साईड आहे. आता बघा इथे काय लिहिलं आहे? डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. म्हणजे आपल्याला कस्टमरकडनं पैसे मिळाले आणि ते आपण नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक आहे. कस्टमरनी डायरेक्ट पैसे बँकेत टाकले आणि आपण ते कॅशबुकमध्ये रेकॉर्ड नाही केले, तर ते कुठे येणार? पासबुकच्या रिसीट साईडला. ओके. तसंच डिव्हिडंड अँड इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक, ते पण पासबुकच्या क्रेडिट साईडला म्हणजे रिसीट साईडला. पासबुकच्या क्रेडिट साईडला म्हणजे रिसीट साईडला. त्याच्यानंतर बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक, म्हणजे बँक चार्जेस जे कट केले ते कुठे येणार? पेमेंट साईडला म्हणजे डेबिट साईडला. इथे काय द्यायचं? बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन पास कॅशबुक. कॅशबुक ते पण कॅश. तर पहिलं काय? बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक, म्हणजे बँक चार्जेस बँकेने कट केले पण ते आपण कॅशबुकमध्ये रेकॉर्ड नाही केले, नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. आणि दुसरा प्रकार काय? एक्सपेन्सेस पेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. ओके, हा दुसरा प्रकार आहे.